नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग, घराघरात बनणारे तिळगुळाचे लाडू आणि सुवासिनींचा हळदीकुंकवाचा सण। पण या सणाचं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी स्त्रिया आवर्जून परिधान करत असलेल्या काळ्या रंगाच्या साड्या। हिंदू धर्मात एरवी कोणत्याही शुभ कार्यात काळा रंग अशुभ मानून टाळला जातो। मग संक्रांतीलाच काळ्या रंगाला इतकं महत्त्व का? यामागे नक्की कोणतं शास्त्र दडलं आहे आणि मकर संक्रांतीचं आपल्या जीवनातील महत्त्व काय आहे, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। मकर संक्रांत म्हणजे नक्की काय, इथून आपण सुरुवात करूया। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करत असतो। यालाच आपण मकर संक्रमण असं म्हणतो। भारतामध्ये हा सण वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो। कुठे याला पोंगल म्हणतात, कुठे लोहडी, तर कुठे उत्तरायण असं म्हटलं जातं। नावं जरी वेगळी असली तरी प्रत्येकाच्या मनातील भावना मात्र एकच असते, ती म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे। आता आपण वळूया आपल्या मुख्य विषयाकडे, तो म्हणजे काळ्या साड्यांची प्रथा। तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की एरवी पूजेला किंवा लग्नाकार्याला काळे कपडे नको म्हणणारे आपले पूर्वज संक्रांतीला मात्र काळ्या रंगाचा आग्रह का धरतात? यामागे केवळ धार्मिकच नाही तर अत्यंत महत्त्वाचं वैज्ञानिक कारण दडलं आहे। मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात येतो आणि आपल्याला ठाऊकच आहे की या काळात कडाक्याची थंडी असते। विज्ञानाचा एक साधा नियम असा सांगतो की पांढऱ्या रंगाचे कपडे उष्णता परावर्तित करतात, म्हणजेच ते उष्णता शरीराबाहेर फेकून देतात। याउलट काळा रंग हा उष्णता शोषून घेणारा म्हणजेच गुड ॲब्सॉर्बर असतो। थंडीच्या या दिवसांमध्ये आपल्या शरीराला उबदारपणाची गरज असते। जेव्हा स्त्रिया काळ्या रंगाच्या साड्या परिधान करतात तेव्हा तो काळा रंग बाहेरील उष्णता शोषून घेतो आणि आपल्या शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतो। म्हणजेच थंडीतही उबदार राहण्यासाठी आणि आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आपल्या पूर्वजांनीही काळ्या रंगाची परंपरा सुरू केली। त्यामुळे काळा रंग अशुभ नसून तो या ऋतूत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो। फक्त कपडेच नाही तर या दिवशी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील तितक्याच विचारपूर्वक ठरवल्या गेल्या आहेत। संक्रांतीला आपण आवर्जून तीळ आणि गुळाचे लाडू, चिक्की किंवा तिळाच्या पोळ्या बनवतो। थंडीच्या दिवसात शरीराला केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही उष्णतेची गरज असते। तीळ आणि गुळ हे दोन्ही पदार्थ उष्ण प्रवृत्तीचे आहेत। यांच्या सेवनामुळे शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि थंडीपासून संरक्षण होतं। म्हणूनच आपण एकमेकांना तिळगुळ देताना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणतो। यामागे केवळ अन्नाची देवाणघेवाण नाही तर आपल्या नात्यांमधील जुने कडवटपणा विसरून नवीन गोडवा निर्माण करण्याचा एक सुंदर संदेश दडलेला असतो। या सणाचे आणखी एक महत्त्वाचे अंग म्हणजे दान। हिंदू संस्कृतीमध्ये संक्रांतीला दानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी धान्य, कपडे किंवा उपयोगाच्या वस्तू दान केल्या जातात। याला आपण वाण लुटणे असंही म्हणतो। एकमेकांना भेटवस्तू देऊन आपण सामाजिक एकता आणि प्रेमाची भावना जपण्याचा प्रयत्न करतो। संक्रांतीचा हा काळ म्हणजे संक्रमणाचा काळ असतो। सूर्य उत्तरायणात प्रवेश करत असल्याने दिवसाचा कालावधी हळूहळू वाढू लागतो आणि अंधारावर प्रकाशाचा विजय होतो। मित्रांनो, मकर संक्रांतीचा हा सण आपल्याला विज्ञानाची आणि परंपरेची सांगड कशी घालावी हे शिकवतो। मग ती काळी साडी नेसण्याची पद्धत असो किंवा तिळगुळ वाटण्याची परंपरा, प्रत्येक गोष्टीमागे मानवी कल्याणाचाच विचार केला गेला आहे। त्यामुळे यावर्षी संक्रांत साजरी करताना या गोष्टींचा नक्की विचार करा। आपल्या संस्कृतीतील या वैज्ञानिक रहस्यांची माहिती इतरांनाही व्हावी यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा। तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या भागात मकर संक्रांत कशी साजरी केली जाते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज पाहता येतील। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा।